अतिशय फेमस आणि पॉप्युलर आहेत भिवंडी तालुक्यामध्ये. मोहनदादा भोईर आपलं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. सलामीवीर खेळपट्टीवर आहे. टू ओपनर पेअर नामदेव आणि साईनाथ ही सलामीची जोडगोळी खेळपट्टीवर आहे. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाज गोट्या. अगदी मित्रांनो गोट्या याची बॉडी लँग्वेज जर बघितली तर निश्चितच सनद जय सूर्या याची आठवण लगेचच झाली. श्रीलंकेचा महान खेळाडू तोच बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. षटकातील पहिला चेंडू पॉवर प्लेचे षटक आहे. क्षेत्ररक्षण लावलं जाते. यष्टीरक्षक इस्टर्न लगत आहे. एक थर्डमॅनला क्षेत्ररक्षक, एक पॉइंटला क्षेत्ररक्षक, एक कव्हरला क्षेत्ररक्षक, एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. ऑन साइडवर नजर टाकली तर लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, एक मिड ऑनला क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक झेल सोडते नंदू. नजराटी दुर्घटना घटी. संधी होती गडी बाद करण्याची, कॅच ड्रॉप केलेला आहे. पहिल्याच चेंडूवर जीवनदान या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा खेळाडू नामदेव याने. गोलंदाज वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल फलंदाज साईनाथ. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत ना अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची समाप्ती अगोदर शफल झाला होता, कमिट झाला होता. ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 1. षटकातील तिसरा चेंडू. चेंडूला फक्त हलक्या हाताने खेळला होता. सॉफ्ट अँड पुश. पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण मिळेल. 1 धाव. फलंदाज साईनाथ खातं खोलतोय. धावसंख्या वाढते धावफलकावर 2. पहिलं पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाला. कट करण्याचा प्रयत्न. त्रिफला बाद. यू मिस, आय डेफिनेटली हिट. पहिला फलंदाज बाद होते. अगदी लेग स्टंप तिन्ही स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्रिफलबादच्या रूपाने त्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. बाद होणारा पहिला फलंदाज आहे नामदेव. अतिशय चांगला चेंडू होता. अगदी यॉर्कर चेंडूची हाताळणी केली होती. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाज गोटे याने. 2 या धावसंख्येवर जबरदस्त मोठा आदरा लागलेला आहे. तो जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाला आता मात्र रवी येतोय नवीन फलंदाज क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. नंबर ॲट 3 ही पोझिशन आपण बघितलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. विराट कोहली आणि रिकी पॉन्टिंग हे 2 महान खेळाडू नेहमीच क्रमांक 3 वर येताना आपण त्यांना बघितलेलं आहे. बघूया रवी एक धडाकेबाज फलंदाज आहे. चेंडू मात्र बघूया शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा व्हाईट बॉल. 1 2 का 4 मिळतील 5 धाबा. +4 बोनसच्या रूपाने 5 धाबा मिळालेले आहेत. ते जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाला. धावसंख्या वाढते धावफलकावर 7. रवी खेळपट्टीवर. त्याचा असाही विक्रम आहे 7 चेंडूंमध्ये 7 चौकार ठोकण्याचा. फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक झेपावते नंदू. आता मात्र कुठल्याही प्रकारची मिस्टेक नाही त्याच्याकडून. अप्रतिम झेल. आणि दुसरा फलंदाज बॅक टू द डगआउट.
तर निश्चितच 7 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. नंदू याने या अगोदर एक झेल सोडला होता, पण आता मात्र कुठल्याही प्रकारे त्याने चूक केलेली नाही आणि निश्चितच मोठा गडी गारद झालेला आहे. रवी शून्यावर बाद होतोय. म्हणूनच क्रिकेटमध्ये सातत्य हे खूप महत्त्वाचं असते. या सामन्यामध्ये मात्र रवी याला फारसं काही करता आलेलं नाही. 2 बाद, धावसंख्या धावफलकावर 7. पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. चेंडू मात्र चिप केले. क्षेत्ररक्षक दक्ष. अजून एक फलंदाज बाद होते. साईनाथ संघाचा संघनायक बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाजी बघायला मिळालेली पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा देत 3 गडी बाद केलेले आहेत. गोटे याने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र उर्वरित अजून 3 षटक शिल्लक आहेत. यानंतर जो सामना होणार आहे जय बजरंग कारिवली आणि न्यू मिलम पायगाव दोन्ही संघाचा प्रतिनिधी कोणी इथे उपस्थित झाला असेल तर आपण संपर्क साधायचा. वेलकम हर्षद चौधरी, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर धावसंख्या धावफलकावर 7. 3 गाड्यांच्या मोबदल्यात दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज नंदू. दिनेश. मात्र दिनेश याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा योग्य निर्णय वाटतोय तो गावदेवी पिंपळकर या संघाचा. वेल बिगेन इज हाफ डन. जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते तेव्हा निश्चितच शेवट देखील गोड होत असतो. आणि आता मात्र दुसरे षटक सज्ज झालेलं आहे. बॉलिंग मार्कवर नंदू. सामना करेल डावखुरा शैलीदार फलंदाज आहे दिनेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला शरद भोईर. आता मात्र दोघांकडून खूप अपेक्षा असतील संघाला, कारण संघ पहिल्याच षटकामध्ये बॅकफुटवर बघायला मिळतोय. खराब स्थितीमध्ये. फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला मिळते, कारण पॉवर प्लेचे षटक हे संपलेले आहे. बघा, स्पीडअप करायचे, जास्त वेळ घ्यायचा नाही. 4 षटकांसाठी तुम्हाला लिमिटेड 20 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे, याची नोंद घ्यायची. नंदू सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर कायम आहे. ते 3 गड्यांच्या मोबदल्यात 7. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर नंदू. चेंडू मात्र चिप केलेला आहे. चेंडूला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण गोटे आहे तिथे. चप्पल क्षेत्ररक्षक, पण अंडरआर्म थ्रो केला होता. खराब थ्रो आलेला आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा कंप्लीट. या 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 10. दुसरी षटक मार्गस्थ आहे. दिनेश याच्या बॅट मधून 3 धावा आलेल्या आहेत. दिनेश याने आपलं वैयक्तिक खातं खोललेलं आहे. आता मात्र साइड चेंज करतोय गोलंदाज नंदू. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे. सामना करेल फलंदाज शरद भोईर.
सागर भोईर, आपण कुठं प्रेक्षकांमध्ये असाल तर व्यासपीठावर येऊन स्थाना बनवायचंय. शरद भोईर यांचे सुपुत्र आहेत, एक अष्टपैलू खेळाडू आहेत. जय बजरंग कारिवली आणि न्यू मिलम पायगाव ताबडतोब आपण संपर्क साधायचा आहे. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. अतिशय चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाला ओळखून गोलंदाज नंदू याने निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर कायम आहे ती 10. 3 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा सज्ज होते षटकातील पुढचा चेंडू. आणि निश्चितच एक्झॅक्टली तिथे काय घडलंय, पंचांचा काय निर्णय ते बघूया. निश्चितच पंचांनी नॉट आउट घोषित केलेले आहे, कारण चेंडू रिलीज होण्याच्या अगोदरच मला तर वाटते पाय त्यांचे स्टंपला लागले होते. पंचांनी नॉट आउट घोषित केलेले आहे. मला वाटते पंचांनी डेड बॉल घोषित केलेला आहे. येस, होय. षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे गोलंदाज नंदू. चेंडूला मात्र शेवटच्या मोमेंट्सला अगदी लेट कट खेळला होता तिथे. ही टेक्निक खूप महत्वाची आहे, कारण समोर एक दिनेश यालाही स्ट्राईक दिलेले. निश्चितच चांगली रणनीती बघायला मिळते शरद भोईर यांची. आणि निश्चितच आता मात्र धावसंख्या वाढते धावफलकावर 11. वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळतोय दिनेश, तर शरद भोईर खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर नंदू. षटकातील 5वा चेंडू आहे. सामना करण्यासाठी सज्ज होणे डावखुरा फलंदाज दिनेश. डावी उजवी जोडी असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन बघायला मिळते. सिंगल वाचवण्यासाठी एक क्षेत्ररक्षक पाहतोय थर्डमॅनला आणि एक क्षेत्ररक्षकाला पाहतोय 38 सर्कल मध्ये कव्हरला. रिव्हर्सचा फटका आहे, स्विच हिट. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. अतिशय दमदार षटकार. कोणत्या स्थानी चेंडूला भिरकावून देईल हे सांगता येत नाही. आणि काय जबरदस्त फटका खेळला होता. अगदी चेंडू आपण बघितला तर पॉइंटच्या डोक्यावरून खेळला होता. सीमारेषेच्या बाहेर जाणारा दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर 17. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर नंदू. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच पंचांचा इशारा दिला 1 बाय. मिळेल अवांतर धाव. धावसंख्या वाढते धावफलकावर 18. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 18 धावा धावफलकावर आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यात. पण दोघांमध्ये भागीदारी बघायला मिळते, कारण तब्बल 3 फलंदाज झटपट बाद झाले होते. 7 या धावसंख्येवर म्हणजे 11 धावांची पार्टनरशिप भागीदारी बिल्डअप होताना दिनेश आणि शरद भोईर या 2 फलंदाजांमध्ये. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये एक चॅलेंजेबल आणि फायटिंग स्कोर जर ठेवायचा असेल, चांगलं चॅलेंज द्यायचं असेल, तर निश्चितच जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. दिनेश खेळतोय एक षटकाराच्या मदतीने 9 धावांवर. या स्लॉग ओव्हर मध्ये आता मात्र निश्चितच धावांचा वेग वाढवावा लागेल जय भोलेनाथ सरोली बाडा या संघाला. यानंतर जो सामना होणार आहे जय बजरंग कारिवली आणि न्यू मिलन पायगाव, दोन्ही संघांनी आपलं इथे रिपोर्ट करायचा, संपर्क साधायचा आहे. जय बजरंग कारिवली आणि न्यू मिलन पायगाव. बघा, पहिल्या डावातील 4 षटक संपल्यानंतर ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे आणि जो संघ इथे उशिराने रिपोर्ट करेल
त्याला कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल. आयोजकांच्याकडून आमच्यापर्यंत ही सूचना आलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. महेश येतोय, दुसरे षटक घेऊन सामना करेल फलंदाज दिनेश. दोन्ही संघाचे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि निश्चितच चेंडू मात्र गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 2-2 22. दिनेश चांगला प्रतिकार करताना आपल्या संघासाठी, मौलिक धाबा जोडताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सज्ज होते महेश. हुक करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केला होता, पण पंचांवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाही. अतिशय चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडूची. निश्चितच पंच एकमेकाशी संगनमत करणार आहेत. जोरदार अपील केला होता तिथे. धावसंख्या धावफलकावर 22. किशोर चौधरी, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर मी आपणास विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उपतालुका प्रमुख चषक 2022 मध्ये. डॉट बॉल आहे. निश्चितच अतिशय चांगला वेगवान चेंडू टाकला होता. गुड लेन स्पॉट ऑन चेंडू उसळला होता. निर्धावच्या रूपाने यष्टीरक्षक भरत याच्या हातामध्ये विसावला होता. मोठा फटका आहे. काय फटका खेळलेला आहे, जबरदस्त टायमिंग. आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार षटकार. धावसंख्या वेगाने वाढते. 28. जबरदस्त परफेक्ट टायमिंग, चेंडूवरची नजर, ताकद आणि प्लेसमेंट सर्वच गोष्टींचा मिलाप झाला होता आणि मोहोर लागली होती जेव्हा चेंडू आणि बॅटचं संपर्क झालं षटकाराची. जबरदस्त पॉवरफुल बॅटिंग करताना आपल्या संघासाठी, कारण नॉकआउट स्पर्धा आहे, बाद फेरीची स्पर्धा. जो संघ पराभूत होईल त्याला घरचा रस्ता पकडावा लागेल. आणि काय कमालीचं प्रदर्शन बघायला मिळते फलंदाज दिनेश याच्या बॅटमधून. आता मात्र 2 षटकार आणि 1 चौकार आपण बघितलेले आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर गोलंदाज महेश. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत महेश याने धाबा खर्च केलेले आहेत 10. षटकातील हा 4था चेंडू आहे. सामना करेल डावखुरा शैलीदार फलंदाज दिनेश. चेंडूला मात्र अतिशय चांगला फटका खेळलेला आहे. अगदी मी तर म्हणेन ब्लॉक होल मधला चेंडू होता. सपकन आतमध्ये येणारा, पण तितक्यात सफाईने फटका खेळला होता दिनेश. चांगलं क्षेत्ररक्षण. मिड विकेटला मिळेल फक्त 1च धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 29. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग ट्रॅकवर महेश. यानंतर जो सामना होणार आहे जय बजरंग कारिवली न्यू मिलन पायगाव. रतन भोईर साहेब उद्योजक, उद्योगपती आणि माजी सरपंच देखील आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. महेश सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करणार आहे. सामना करेल शरद भोईर. लेट कटचा फटका खेळलेला आहे.
एक चोरटी धाव तिथे पूर्ण केलेली आहे, चिक्की सिंगल. आणि या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र एक चांगली धावगती म्हणता येईल, कारण तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 30 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. दरम्यान आगमन झालेले या स्पर्धेचे सर्व प्रणेते शिलेदार भिवंडी उपतालुका प्रमुख शिवसेना भिवंडी ग्रामीण श्यामदादा चौधरी साहेब, आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जय हनुमान सरवली 40+ संघाच्या वतीनं उपतालुका प्रमुख चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज महेश सज्ज होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र मिस टाइम फटकाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेपावतोय, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू होता. हा ना होताना 2 धावा कंप्लीट. खराब क्रिकेट बघायला मिळते. गावदेवी पिंपळगड संघाकडून दुसरी धाव अक्षरशः तिथे चोरलेली आहे असं म्हटलं तरी वावगडन नाही. या 2 धाव संख्येच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 32. यानंतर जो सामना होणार आहे जय बजरंग कारिवली आणि न्यू मिलम पायगाव, आपण ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तब्बल 22 धावांवर खेळतोय दिनेश. जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा बघायला मिळते. नेहमीच दिनेश याने जय भोलेनाथ सरवलीपाडा संघासाठी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. कित्येक स्पर्धांमध्ये एक मानाचा करंडक आहे सरवली गावाचा. सरवली गौरव म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जाते. उपतालुका प्रमुख चषक 2022 अगदी दिमागदार, न भूतो न भविष्यती असं हे भव्य दिव्य असं आयोजन आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर संतोष. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स इंटरव्हल झालेला आहे. यानंतर जो सामना होणार आहे जय बजरंग कारिवली न्यू मिलम पायगाव, आपण ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय हनुमान 40+ क्रिकेट मंडल सरवली आयोजित उपतालुका प्रमुख चषक 2022 हे दिमागदार आयोजन आहे. स्पर्धेचा आजचा सलग दुसरा दिवस आहे. बघूया आजच्या दिवसामधून कोणता संघ क्वालिफाय होतोय ते. संतोष शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलेला आहे. पहिल्या डावातील सामना करेल फलंदाज शरद भोईर. बघा, पंचांनी टाइम बद्दल पहिली वॉर्निंग दिलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि टाइम आउटचा रूल तुम्हाला माहित आहे. तुम्हाला मी अगोदर देखील या गोष्टीची सूचना दिली होती की 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं असतील. ड्रिंक्स इंटरव्हल 2 षटकांनंतरच होईल. चेंडू मात्र अतिशय चांगला फ्लिक केलेला आहे. चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट, 4 रन्स. शिवाजी माझा संख्या वाढते. धावफलकावर 36.
चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर शरद भोईर तुमच्यासाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे श्याम चौधरी साहेब यांच्याकडून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक. चौकार ठोकला तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते, पण फक्त एकच बघूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मिळेल फक्त एकच धाव. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावबलकर 37. प्रत्येक चौकारासाठी श्याम दादा चौधरी साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक चौकार ठोकलेले आहेत, त्यासाठी 500 रुपयाचं हे पारितोषिक त्यांना जाहीर झालेलं आहे त्यांच्याकडून. संतोष सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल डावखुरा तडाखेबंद फलंदाज दिनेश. गणेश ठाकरे आपलं हार्दिक स्वागत आहे. चेंडू मात्र बघूया, स्लॉक स्वीप खेळलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा जबरदस्त टावरिंग सिक्सर. कमालीची फलंदाजी बघायला मिळते. दिनेश ऑन फायर. 43 धाव फलकावर बघायला मिळतात. त्या जय बोलना सरवलीपाडा या संघाच्या. आता मात्र निश्चितच अटॅक केलेले, अगदी तुटून पडलेला आहे गोलंदाजांवर फलंदाज दिनेश. चांगली फलंदाजी करताना. षटकातील हा चौथा चेंडू आहे. संतोष सज्ज होते बॉलिंग मार्कवर. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच सुरेश घरत यांचा इशारा येते. व्हाईट बॉल. मिळेले एक अवांतर धाव. स्क्वेअर चेंडू होता, उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावबलकर 44. डबल 4. स्लोवर वन. धीम्या गतीने चेंडू टाकला होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला फेकून दिलेला आहे. वाईड इस्ट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दमदार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने अर्धशतक देखील साजरे केलेल्या धावफलकावर 50 धावा आणि तब्बल 34 धावांवर खेळतोय दिनेश. कमालीची फलंदाजी. आतापर्यंत त्याने 4 षटकार ठोकलेले आहेत आणि एक चौकाराचा समावेश आहे इनिंगमध्ये. कमालीची फलंदाजी. प्रेक्षकांना त्याने अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे. डोळ्यांची पारणं फिरणारी फलंदाजी बघायला मिळते. दिनेश याच्या बॅटमधून आता मात्र धावांचा पाऊस अक्षरशः बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज दिनेश. षटकातील 5वा चेंडू आहे. फेस करेल फलंदाज दिनेश. चेंडूला मात्र फक्त हलक्याने खेळला होता. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण. गोट्या होता तिथे. कुठल्याही प्रकारचे धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावर 50. चेंडूला मात्र बघूया आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू जाते व्हीच्या शेप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. क्षेत्ररक्षक नंदू आहे तिथे. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त 2च धावांवर संतुष्ट फलंदाज. 36 धावांवर नाबाद राहिलेला आहे तो दिनेश. यांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 52-53 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी गावदेवी पिंपळकर या संघाला. तत्पूर्वी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी विना विलंब यायचे.
जय बजरंग कारिवली, न्यू मिलन पायगाव आणि 53 धावांच्या लक्षाचा पाठलाग गावदेवी पिंपळगर हा संघ यशस्वीरित्या पूर्ण करतोय की नाही याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होणार मायक्रोफोनवर मोहन भोईर. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. काही मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तानाजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. गणेशजी पाटील आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. बाबुलनाथजी शेळके सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आपले देखील सहर्ष स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेचे शिलेदार प्रणेते सर्व श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं तसेच जय हनुमान क्रिकेट संघ सरवली 40+ या संघाच्या वतीनं हॅलो हॅलो पुण्याच्या एकदा आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं उपस्थित पाहुण्यांचं उपतालुका प्रमुख चषक 2020-22 या स्पर्धेच्या अंतर्गत मनापासून स्वागत. सर्वांना सुप्रभात. मित्र, स्पर्धेचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसामधून रंगतो. पहिला सामना 2 नामवंत संघामधून जय भोलेनाथ सरवली पाडा विपक्ष गावदेवी पिंपळगर. सरवलीपाडा संघ प्रथम फलंदाजी करतोय. 52 धावा केलेले 53 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे गावदी स्पोर्ट्स पिंपळगर संघापुढं. आलेल्या मान्यवर मंडळींचं उपस्थित पाहुण्यांचं पुण्याच्या त्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कलेचा आणि विद्येचा देवता 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज गणपती बाप्पाला नमन करून आज मी या स्पर्धेला प्रारंभ करतोय. त्याचबरोबर महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे स्वस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती महाराज यांना मानाचा त्रिवार मोजरा. त्याचबरोबर कोळी आणि आगरी समाजाचा कुलदैवत खंडोबा राया यांना देखील माझा मानाचा नमस्कार. वेलकम सुनील भगत. जनमन गोवे संघाचे कॅप्टन माननीय श्री सुनील भगत यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. न्यू मिलन पायगाव विपक्ष जय बजरंग कारिवली. दोन्ही संघाचे संघनायक आपण प्लीज आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. यानंतर या दोन्ही संघामधून सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण प्लीज आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. विजयाचं लक्ष 53 धावांचं सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. संतोष आणि भरत. चला प्लीज सरवली पाडा संघाचा संघनायक आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आज निश्चितच सरवली संघामधून इनी एक्शनाबान रवी भोईर याला देखील पाहतोय. वेलकम रवी. नामदेव. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात आला तो गोलंदाज नामदेव. चला प्लीज आपण थोडंसं वेल कमी घ्या.
या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मान्य श्री शिवनाथजी ठाकरे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. पहिला चेंडू सुंदरसा स्क्वेअर कटचा फाटका चेंडू पॉईंट सीमेत ट्रॅव्हल होतोय. दणदणी चौकार येतो संतोषाच्या बॅटमधून. विजाचं लक्ष 53 धावांचं आणि जशाच तसं उत्तर देण्यासाठी मात्र सज्ज होताना आपण पाहतोय संघ गौदी स्पोर्ट्स पिंपळघर. पहिल्याच चेंडूवर अटॅक अग्रेसिव्ह फटका आपण पाहिला. संतोषाच्या बॅटमधून लाजवाब फटका येतोय. चौकारांची सुरुवात होते. संघाची धावसंख्या होती बिनबाद 4 आणि ह्याच दरम्यान या मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन होत आहे. शिवनाथ ठाकरे यांचं वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी मात्र निश्चित थोडासा मिसटाईम फटका आपण पाहिला होता. चेंडूने बॅटमध्ये स्पर्श देखील झाला होता, मात्र एसटी रक्षकाला तो चेंडू गॅदर करता आला नाहीये. नशिबाची साथ मिळते पिंपळघर संघाला आणि ह्याच बरोबर 2 धावा देखील. या 2 धावांनी संघ पोहोचतोय 6 धावेवर. विजाचं लक्ष 53 धावांचं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नामदेव. दुर्गुण खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. संतोष याला अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. जागेवरून कुठेतरी फोर्स काढण्याचा प्रयत्न होता. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटची लाईन रीड करता आली आणि फलंदाज संतोषाला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असते षटक क्रमांक पहिलं नामदेवच्या माध्यमात. धावसंख्या ती बिनबाद 6. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारून पंचांना क्रॉस करतोय. आता मात्र फलंदाज स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन चेंडूला सुंदर असा ऑब्राईचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडू मिडऑफला येतो इनफिल्ड मधून. साई याला आपण पाहिलं. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावांनी संघात धावसंख्या 7 वर पोहोचते. विजाचं लक्ष 53 धावांचं. आपण पाहतो क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा आपण पाहतोय. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. थोडासा ऑनदॉप खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच वाईटची खून करतात. 71 धावांनी संघात धावसंख्या 1 धावांनी पोहोचू शकते 8. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. पंचाच्या समांतर धाव मिळते अवांतर. वाडे शॉट काय क्लास होता फटक्यामध्ये. चेंडू सुंदरसा स्वीप केला तो चेंडू. शॉट पाहिली सीमेच्या बाहेर जाणार एक नेत्रदीपक चौकार येतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. चेंडूला सुंदरसं स्वीप केलं होतं. भारताच्या बॅटमधून एक अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 12. विजयाचं लक्ष जरी 53 धावांचं असलं तरी मात्र जशाच तसं उत्तर देण्यासाठी हा देखील संघ सज्ज झालेले आहे. पहिल्या षटकारामधून थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट आपण पाहतोय. काय लाज जवाब फटका होता. क्लास फटक्यामध्ये आपण पाहिला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नामदेव. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलथ्रोमध्ये. काय लाज जवाब झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट फटका देखील चांगला होता, मात्र काय लाज जवाब झेल कलेक्ट केला गेला. आपल्या फॉलथ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट करतोय आणि महत्वाचा फलंदाज पहिला बाद होतोय भरत. प्रतिम उत्कृष्ट झेल आपल्या फलंदाजीमध्ये कलेक्ट केला गेला. महत्वाचा फलंदाज देखील एक बाद होतो. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12 अशी सुरुवात देखील आहे. विजयाचं लक्ष 53 धावांचं.
षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पाहायला सांघिक दुसरं गोलंदाज रतन येतोय. हा देखील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार गोलंदाज आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी बॅट्समन संतोषला, नॉन स्ट्राईकसाठी न्यू बॅट्समन महेश. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून शेळू माता बळ्या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्याचबरोबर संघटनेचे सन्मान्य सदस्य आहेत प्रमोद भोईर यांनी आयोजन नियोजन कमिटी आणि त्याचबरोबर दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलेलं. खास करून नंदू तुझ्यासाठी देखील त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितले. धन्यवाद प्रमोद भोईर. ट्रिपल एसच्या माध्यमातून देखील आपण ही स्पर्धा पाहू शकता. टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकता. चॅनल क्रमांक आपण 786 786 क्रमांकाचं चॅनल आपण ओपन करायचं आहे आणि त्याचबरोबर 711 ह्या 711 क्रमांकाचं चॅनल आपण ओपन करायचं. टीव्हीच्या माध्यमातून देखील आपण ही स्पर्धा पाहू शकता. ट्रिपल एसच्या माध्यमातून या स्पर्धेचं घर बसल्या आपण आनंद घेऊ शकता. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील केला जातो. पंचांची संमती आहे. फलंदाज मला वाटतं या ठिकाणी बाद झालेले संतोष थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा ब्रश चालू होता. एस्ट्यांच्या मागे उत्तमरित्या चेंडू गॅदर केला गेला होता. महत्त्वाचा फलंदाज संतोष याला मात्र मैदान सोडावं लागतं. विकेट क्रमांक दुसरा आपण पाहतोय संतोष अर्थातच जी सलामी जोडी ती मात्र आता तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं रत्नेच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या अजून 12 आहेत. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडारसिकांचं उपस्थित मान्यवरांचे क्रिकेटच्या बिग इव्हेंटमधून मनापासून स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे कर्ताधर्ता आणि या स्पर्धेचे वन मॅन शो ज्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण क्रिकेटचा महाथरार, क्रिकेटचा महासंग्राम त्यांच्या माध्यमातून पाहतोय. मान्य श्री श्यामदादा चौधरी यांची देण आपण पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक मानाची आणि सन्मानाची. कारिवली संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर पायगाव संघाचा कॅप्टन आपण प्लीज आपलं रिपोर्टिंग करायचंय. खराब चेंडू दिशा चेंडू वैर मारा पंचायतचा समांतर धाव मिळते. अवांतर एक धावेने संघ धावसंख्या 1+1 2 धावा. धावसंख्या 14. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम फाटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र जज करू शकत नाही. जेल हो. पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम फाटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतो. आता मात्र कुठल्या प्रकारची चूक केली जात नाहीये. आपल्या फलतोमध्ये चेंडूला उत्तमरित्या कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय महेश. नेक्स्ट बॅट्समन नंदू. चला पुढील दोन संघ प्लीज आपण आपलं रिपोर्टिंग करा. कारिवली संघाचा कॅप्टन त्याचबरोबर न्यू मिलन पायगाव या संघाचा कॅप्टन. पुढील सामना कारिवली विपक्ष पायगाव. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आपण प्लीज आपलं रिपोर्टिंग करा. नेक्स्ट बॅट्समन नंदू.
धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावसंख्या ती 16. षटक क्रमांक दुसरा पण रतनीच्या माध्यमातून पहिला अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी अगेन्स्ट पुन्हा सज्ज होतोय. रॅटम ओटचा मारा या ठिकाणी मात्र चेंडूला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बीट करतोय क्षेत्ररक्षकाला. तर 2 षटक आउटफील्डमध्ये आपण पाहिले चेंडूचा पाठलाग करताना अडवण्यामध्ये देखील यश आलेले मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना आणि या 2 धावांनी सगळ्या धावसंख्या होते ती 18. हॅलो धावसंख्या एकने पुढे असते धावसंख्या होती ती 19. किती राहिले बघ 12 मध्ये. अजूनही विजयासाठी 34 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. पुढील 2 संघांना पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करतोय. चला आपण आपलं रिपोर्टिंग करा. कारिवली विपक्ष पायगाव. अजून निश्चितच बऱ्याच दिवसामधून आपण पाहतोय सर्वली संघ थोडासा स्ट्रगल करणार संघ या स्पर्धेमधून मात्र अतिशय अव्वल दर्जाची कामगिरी. काय लाजवाब कामगिरी. खास करून आपण फलंदाजी पाहिली दिनेशाची. काय लाजवाब बॅटिंग. षटकारांची ड्रिल त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. बोलू का शंकर पाटील. मान्य श्री शंकरजी पाटील आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं आहे. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं तुम्हाला आमंत्रित केलं जातं. शंकर बालाराम पाटील आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मान्य श्री श्यामदादा चौधरी यांच्याकडनं तुम्हाला आमंत्रित केलं जातं. आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं आहे. अतिशय चांगला चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला थोडासा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न गुणेश याचा. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्तरी षटक क्रमांक 3 रवी याच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र चेंडूला क्रॉस द लाईन खेळून काढले. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वाड कॅच. ला जवाब झेल कलेक्ट केले जातो. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्केलमधून चेंडूला कलेक्ट केले जातं आणि महत्वाचा फलंदाज देखील यांनी बाद होतोय गुणेश. ऑन साईडचा फटका होता. फटकापासून चेंडू डीपमधून आपण पाहिला. थोडासा लँड झाला होता. क्षेत्ररक्षक दिनेशाला देखील आपण पाहिलं होतं. काय ला जवाब झेल. कारिवली संघाचा कॅप्टन प्लीज आपण आपलं रिपोर्टिंग करा. नेक्स्ट बॅट्समन भोला. जय बजरंग कारिवली संघाचा संघ नाही का आपण प्लीज थोडंसं आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ न्यू मिलन पायगाव आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. रवी अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. डीपमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल दुसऱ्या धावेची मांग आहे. फेक उत्तम होती मात्र रनिंग व्हिडिओ अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 धाबा कंप्लीट केल्या. नंदू याच्या बॅटमधून ह्या 2 धाबा येतात आणि या 2 धावांनी पिंपळकर संघ पोहोचतोय वैयक्तिक 21 या धावसंख्येवर. बीजापासून अजून बऱ्याच धाबा दूर आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. बीजासाठी 32 धावांची गरज आहे.
निश्चित सामन्यामध्ये कमबॅक बॅच असेल तर मोठ्या पटक्यांची देखील आवश्यकता आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट खेळावं लागेल. 9 चेंडू दाखल बाकी आहे आणि विजयासाठी 32 धावांची गरज. या ठिकाणी मात्र फटका अतिशय प्रतिम उत्कृष्ट गॅपमधून चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर चौकार. सांगतो शिवबाचा चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 25 वर पोहोचते. येणारे चेंडू 8, विजयासाठी 28 धावांची गरज. आता मात्र चेंडूला बेग घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस देखील फलंदाच्या बॅटमधून पाहिला. मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. लाईनअप करू शकला नव्हता चेंडूची लाईन. प्रॉपर चेंडू बॅटवर घेता आल्यानंतर चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क देखील झालं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर. आता येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. वारंवार आता मात्र चुका पाहतोय फलंदाज नंदू याच्या बॅटमधून. चौकार मारल्यानंतर या ठिकाणी गोलंदाज थोडासा कमबॅक करताना रवी याला आपण पाहिलं अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. फक्त आणि फक्त 6 धावा आणि एक महत्त्वाचा फलंदाज देखील ज्यानं बाद केला होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी महत्त्वाच्या सामन्यामधून रवी याच्या माध्यमातून. न्यू मिलन पायगाव या संघाचा संघ नाईक, आपण प्लीज आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. विजयासाठी मोठं लक्ष्य निश्चितच. सामन्यामध्ये कमबॅक व्यवसायाच्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील आहे. मात्र ती ॲबिलिटी, ती क्षमता या दोन्ही फलंदामध्ये आहे. बघूया येणारे 6 चेंडू विजयासाठी. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स एका टिप्पणी चेंडू मात्र जातो स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा दणदणी चौकार येतोय फलंदाज भोळ्याच्या बॅटमधून. येणारे चेंडू आता 5 असतील. विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. श्यामदादा चौधरी यांचा हा आपण बिग इव्हेंट पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा, एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक, भगवा चषक असे आपण म्हणू शकता. त्यांच्या एक स्वप्नातली स्पर्धा. या ठिकाणी मात्र सरवली संघाला पहिला पुकारा दिला जातो वेलेच्या संदर्भात. फर्स्ट वॉर्निंग दिली जाते. सरवली संघ बघा, आपण नोंद घ्या, आपल्याला फर्स्ट वॉर्निंग दिली जाते वेलेच्या संदर्भात. आपण जर कदाचित उशीर कराल तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. आता मात्र निश्चित चेंडू थोडासा दिशेने पाहिला आपण. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच वाईटची खून करते. कवांतर धावणी संघात धावसंख्या धावणे पुढंच थकते. आता येणारे चेंडू असतील 5 आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सदस्य, कारवीर संघाचे एक नामांकित खेळाडू कुंदनजी पाटील, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अगेन्स्ट पुन्हा एकदा चेंडू दिशाईन स्क्वेअर मारा, पंचाच्या समांतर धाव मिळते अवंतर. विजयासाठी आता लक्ष्य 5 चेंडू 22 धावा.
मला वाटतं हॅट्रिक साधली जाते वाईटची. बघा कदाचित आपण असे वाईट टाकाल तर संघाचं काही वाईट कराल. धावसंख्या पुन्हा एकदा एक पुढे सरकते 32. आता विजयाचं लक्ष ते 21 धावांचं 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वारंवार चुका आपण पाहतोय. गोलंदाज साह्याच्या माध्यमातून चुकीची लाईन, खराब गोलंदाजी, स्वैर मारा. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू होता. मात्र चेंडू येण्याच्या अगोदर आपण पाहिली फलंदाजी बॅट थोडीशी कुठं रिलीज होताना चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आले नव्हते. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. येणारे चेंडू 4 विजयासाठी अजून 21 धावांची गरज आहे. अगेन्स्ट गोलंदाज साई रॅटम ओरचा मारा. आता मात्र फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका 1 बॉन्स. आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण होतं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. येणारे चेंडू असतील 3 आणि विजयासाठी आता 20 धावांची गरज. मिशन इज इम्पॉसिबल. थोडंसं अवघड होत चाललेले आहे. विजय थोडासा कुठंतरी अवघड होत चाललेले पिंपळकर संघासाठी. चेंडूला ऑन दी ऑफचा फटका अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू जातो कव्हर क्षेत्राच्या बाहेर चौकार. ला जवाब फटका होता. जागेवर चेंडूला फोर्स केलं होतं, स्पंज केलं होतं. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतो. मार्गस्वर कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं आणि 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू सीमारेषा बाहेर जाणारा हा अतिशय नेत्रदीपक चौकार नंदुयाच्या बॅटमधून येतोय. येणारी चेंडू 2 विजयासाठी 16 धावांची गरज. ज्या फटक्यांची आवश्यकता या अगोदर आपण हवी होती. कुठेतरी सुरुवात चांगली झाली नव्हती. शेवट मात्र कुठेतरी गोड करताना हा संघ आपण पाहतो. वेलकम जय बजन कारवीर संघाचे कॅप्टन संघनायक भरत पाटील आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटची आतील कडा घेऊन चेंडू जातो नॉनस्टॉप सीमारेषेकडे. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कटआउटला देखील हा चेंडू मला वाटते हिट झाला. या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. आता येणारे चेंडू असतील 1 आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. आता मात्र आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. जागेवरून कुठेतरी मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. तर ह्याच बरोबर मात्र एक महत्त्वाच्या सामन्यामधून पराभूत होतोय संघ गावदी स्पोर्ट्स पिंपळकर. हार्ड लक अँड गुड लक. सरवली पाडा दादांचा संघ आज दादागिरी करताना आपण पाहिलं. हॅलो